हे झाले की नाही 2 मीटरच्या पुढे करून घन पर्यंत तरी घन दाखव ना. आज परत सुरू करू. करा. आज जामोद येथील आम्ही सर्व नागरिकांनी एमएससीबी महावितरणच्या जे स्मार्टच्या नावाखाली नवीन मीटर बसवण्यात चालू आहे त्याचा विरोध व निषेध म्हणून लावलेले मीटर सर्व ग्राहकांनी स्वतः काढून आज एमएससीबी ऑफिसला जमा केले आहेत. हे मीटर काढताना विशिष्ट तांत्रिक टेक्निकल ज्याला जमते त्याच्या हातून काढलेले आहेत. यामध्ये कुठलाही जीवितहानी होणार नाही किंवा कुठलाही त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी घेऊन हे मीटर काढलेले आहेत. आणि एमएससीबीच्या अधिकाऱ्यांना ते सूचना दिलेली आहे की हे मीटर आम्ही काढलेले आहेत, जे तात्काळ आमचे जुने मीटर जे इथे कचऱ्यामध्ये पडलेले आहेत ते तिथे देऊन आम्हाला परत जुने जसे आहे तसे बसून द्या. तसेच ज्या लोकांनी आज प्रातिनिधिक स्वरूपात 10 ते 15 लोकांचे मीटर इथे जमा केलेले आहेत, जर 7 दिवसाच्या आत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जुने मीटर बसून दिलेले नाहीत तर गावात जेवढे स्मार्ट मीटर लावलेले आहेत ते सर्व मीटर सर्व लोक अशाच प्रकारे तांत्रिक लोकांची मदत घेऊन इथे आणून जमा करतील अशी त्यांना सूचना दिल्या आहेत. आणि त्यांनी पण मान्य केलं आहे की आम्ही 7 दिवसाच्या आत यावरती तुमचे मीटर बदलून देऊ. जर 7 दिवसात मीटर बदलवले नाही तर याला कुठलाही ग्राहक किंवा नागरिक जबाबदार राहणार नाही. त्याला पूर्णपणे महावितरणचे कर्मचारी अधिकारी व वरिष्ठ अधिकारी जबाबदार राहतील. तसेच हे मीटर काढण्यापूर्वी वारंवार सर्व अधिकाऱ्यांना तोंडी सांगितलं गेलं की साहेब हे मीटर काढून न्या, साहेब हे मीटर काढून न्या. परंतु ऐन पावसाच्या वेळे रात्री बेरात्री बिल न भरल्यामुळे ते मीटर बंद झाले. त्यामुळे गावातील 2-3 लोकांची प्रकृती बिघडली. एका घरामध्ये प्रसूती झालेली बाई असल्यामुळे त्या लहान बाळाची तब्येत बिघडली. त्यामुळे ना इलाजात आज या ग्राहकांना आम्हाला सर्वांना ते मीटर काढावे लागले. तरी महावितरणने याची दखल घेऊन तात्काळ गावातले सर्व मीटर बदलून जुने मीटर द्यावे ही आमची मागणी आहे. जुने मीटर जुने मीटर जुने मीटर ते बाहेर बाहेर काय बरोबर आहे ना मग या ना साहेब साहेबाकडे देऊन देऊ पण ते साहेबांना देता नाही द्या. नाही कोणी जाणार नाही. साहेब आल्यानंतर आम्ही जामोद येथील स्मार्ट मीटर बदलून जुने मीटर लावून मिळण्याबाबत व प्रातिनिधिक स्वरूपात सोबत आणलेले स्मार्ट मीटर परत घेण्याबाबत महोदय, आम्ही जामोद येथील रहिवासी असून महावितरणचे ग्राहक आहोत. आम्ही मागील अनेक वर्षापासून नियमित वीज बिल भरणा करत असून कुठल्याही प्रकारची थकबाकी आमच्याकडे नाही. एप्रिल 2026च्या सुमारास आम्हाला कुठलीही पूर्वसूचना न देता काही अज्ञात लोकांनी आमचे जुने मीटर काढून तिथे नवीन मीटर बसवले आहे. आमच्याकडे कुठलीही थकबाकी नसताना, आमच्या मीटरबाबत कुठलीही तक्रार नसताना आमचे मीटर बदलले गेले. सोशल मीडियावर विविध बातमी प्रसार माध्यमाकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर मीटर लावणे बंधनकारक नाही. तरी आज आम्ही काही तांत्रिक व्यक्तींची मदत घेऊन आमच्या घरातील नवीन मीटर काढून आपल्याकडे प्रातिनिधिक स्वरूपात जमा करत आहोत. तरी पुढील 7 दिवसाच्या आत गावातील सर्व नवीन मीटर काढून जुने मीटर परत बसून द्यावे, अन्यथा आम्ही स्वतः आमचे मीटर काढून आपल्या कार्यालयात जमा करू. यामध्ये काही अनुचित प्रकार घडल्यास सर्व जबाबदारी महावितरण व आपली राहील. करिता उचित कार्यवाहीसाठी सविनय सादर. जुने मीटर मिळालेच पाहिजे, जुने मीटर मिळालेच पाहिजे, जुने मीटर मिळालेच पाहिजे, जुने मीटर मिळालेच पाहिजे. जुने मीटर मिळालेच पाहिजे, जुने मीटर मिळालेच पाहिजे, जुने मीटर मिळालेच पाहिजे, जुने मीटर मिळालेच पाहिजे. जुने मीटर मिळालेच पाहिजे, जुने मीटर मिळालेच पाहिजे, जुने मीटर मिळालेच पाहिजे, जुने मीटर मिळालेच पाहिजे. साहेब, आता आम्ही सर्व गावातल्या लोकांनी वारंवार इथे आपण थोडी सांगितलं की हे नवीन जे मीटर बसवले आहे ते तात्काळ काढण्यात यावे. ते आपला अर्ज घ्या. साखरे फोटो व्हिडिओ घे ना. यामध्ये वारंवार इथे सूचना देऊ नये. इथे मीटर बसवताना कुठली पूर्वसूचना नाही, कुणाला सांगितलं नाही. कुठला तरी माणूस परस्पर आला आणि घरी कोणी नसल्या फायदा घेऊन मीटर बसून गेला. याच्यामध्ये आमच्याकडे कुठली थकबाकी बाकी नाही. आमच्या मीटरमध्ये काही सदोष आहे असा कुठलीही तक्रार नाही कुणाची, किंवा कुठल्याही प्रकारचा आम्ही एमएससीबीमधून किंवा महावितरणमधील कुठलाही देणे लागत नाही.
त्यामुळे ते मीटर का बदलले आणि कोणी बदलले हे आम्हाला न विचारता आमचे मीटर बदलवले गेले. तरी आमची आज तांत्रिक लोकांची मदत घेऊन, जे टेक्निकल आहे त्यांची मदत घेऊन काही ग्रामस्थांनी हे मीटर इथे काढून तुमच्या स्वाधीन करत आहेत. आमची सर्वांची विनंती आहे तुम्हाला की 7 दिवसाच्या आत गावातले सर्व स्मार्ट मीटर काढून आमचे जुने मीटर बसवण्यात यावे. अन्यथा सर्व लोक आपापले मीटर काढून आणून इथे जमा करतील, हे गावाच्या वतीने आम्ही तुम्हाला सांगत आहे. आणि जर हे करताना काही अनुचित घडलं त्याला पूर्णपणे जबाबदार MSCB आणि तुम्ही राहसाल, हे आमचं मागणं आहे. जुने मीटर मिळालेच पाहिजे, जुने मीटर मिळालेच पाहिजे, जुने मीटर मिळालेच पाहिजे, जुने मीटर मिळालेच पाहिजे. लवकर देता फक्त बदलून. साहेब ते जामोदच्या इकडचे ते जे ग्राहक आहे ज्यांना आपण बसवले होते स्मार्ट मीटर, त्यांनी काही लोकांनी मीटर आणून ऑफिसला जमा करून दिले आणि त्यांची मागणी आहे 7 दिवसाच्या आत आमचे जुने जे मीटर आहेत तेच बसवा, नाही तर मग ते पुढची त्यांना जे करायचं ते मग ते ठरवून काय करायचं. त्यांचं एज्युकेशन आहे, काय करायचं. जुने मीटर मिळालेच पाहिजे, जुने मीटर मिळालेच पाहिजे, जुने मीटर मिळालेच पाहिजे. ते निवेदन दिलं आहे त्यांनी, ते ऐकत नाही, ते जुनेच पाहिजे. सांगितलं त्यांनी ते बसवता येत नाही त्यांना. ते मीटर ज्या आढळले पाडले त्या घराला ज्या बंदी मिळवून खाई असे चौकून त्याच्या घराला साहेब मला निवेदन पाठवा म्हणे, मला बघतो म्हणे काय करते, वर बोला त्यांनी. 7 दिवसात आमची एकच विनंती आहे की हे परत याच्यात जर अनुचित काही घडलं तर खूप गंभीर विषय होऊन जाईल. आता लोकांना हे साहेब हे आमच्या हातात तर नाही आहे. बघा आम्हाला जबरदस्ती ना घर सोडून दिले, त्याच्या घरात बसवलं. पण ज्यांना मीटर बोलले घरात कोण नाही बोलले मग, ज्यांना मीटर बसवले घरात कोणत्याच्या घरात कोण नाही मीटर. नाही तर नाही आम्ही बी ठीक आहे, आमच्या फक्त तिघं जणांच्या घरात बसवलं, फक्त शेजारच्या घरात बसवलं मीटर. मग तुमच्या कर्मचारी घरात मीटर बसवले नाही, कर्मचारी स्वतः त्यांच्या घरात मीटर नाही आहे. आम्ही कोणा बसवले तुमच्याकडे आमचं म्हणणं एकच आहे, त्या कर्मचाऱ्याचा विषय तोही एक नागरिकच आहे. ते मीटर त्या बापाच्या नावावर असेल, आबाच्या नावावर असेल, त्याचं आम्हाला काही घेणं नाही. आमचं म्हणणं आमच्या गावात आम्हाला मीटर पाहिजे. आमच्याकडे काय लेखी पाहिजे काय नाही पाहिजे ते तुम्ही सांगा. आम्ही सर्व तयार करा. 7 दिवसाच्या आत कळवतो, तिथून जसं येईल तसं आम्हाला करावं लागेल. आम्हाला सध्या असे आदेश आहे की ते मीटर बसवत नाही. जर तुम्ही आता हे जे मीटर इथे आणले, इथे जुने मीटर बसून द्या, नाही तर तिथे जर काही अनुचित प्रकार घडला तर जबाबदार तुम्ही राहसाल. या तुम्हाला निवेदनात दिलेलं आहे. बाकी तुमची आता तुम्ही तुमच्या हिशोबाने कार्यवाही करा. अडचण नाही, खूप मोठ्या समस्या आहेत. पण या मीटरला प्रॉब्लेम काहीच नाही आहे. जुन्या मीटरला काय प्रॉब्लेम होता? जुन्या मीटरला काय प्रॉब्लेम होता? जुन्या मीटरला काय प्रॉब्लेम होता? जुन्या मीटरला प्रॉब्लेम काय होता? रिडिंगचा प्रॉब्लेम होता. रिडिंग रेग्युलर एकही महिना असा गेला नाही की आमच्या घरची रिडिंग घेतल्या गेली नाही. एकही महिना गेला नाही असं की आमची रिडिंग 5,000 असेल, तुमच्या गावाला रिडिंग घेतल्या जात नाहीये, तर आम्ही तुम्हाला मोफत मध्ये माणूस देतो रिडिंग घ्यायला. तुम्ही सांगा की एखाद्या भागात रिडिंग आहे, वापरला तुम्हाला काही फायदा आहे. आम्हाला फायदा भागाला पाहिजेच नाही. फायदा त्याचा हे 30 रुपये बिल आला आणि एका महिन्याचं काही लोकांना बसवून दिले नाही रे बसून दे रे बसून दे रे. बसून दे. आणि हे
जबरदस्तीनं बसवले. हे बघा हे न्यूज आहे. ते न्यूज तुम्हाला 10 न्यूज दाखवते बंधन करा नाही सोडणार. आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हेड ऑफिसच्या परवानगी घेऊन त्यांचं एज्युकेशन आहे काय करावं. जुने मीटर जुने मीटर जुने मीटर निवेदन दिले आहे त्यांनी ते ऐकत येते ते जुनेच पाहिजे. बसवता येते. ते मीटर ज्या आडमेजीनं पाडलं ना, त्या घराला ज्या बंदीचे बंदी मिळवून खाली असे चौकून त्याच्या घराला निवेदन पाठवण्यामध्ये मला बघतो म्हणजे काय करतात वर बोला. 7 दिवसात आमची एकच विनंती आहे की हे परत याच्यात जर अनुचित काही घडलं तर खूप गंभीर विषय होऊन जाईल. आता लोकांना हे आमच्या हातात तर नाही आहे. बघा आम्हाला मीटर कशाला पुरवताले मग? तुम्ही दाखवले ना GR वगैरे तो मीटर बसवलं कोणी तो आहे ना बसवणारा. मीटर कशाला पुरवताले? नाही, नाही. कोणाला सूचना काही नाही. हेड ऑफिस झालेली आहे. मीटर बसाय बरं काही संमत नाही की नाही. एका घरात बसवला 2 घर सोडून दिले त्यांच्या घरात पण बसवलं. ज्याने मीटर बोलले त्या घरात काऊन नाही बोलले मग? ज्याने मीटर बसवले घरात पण त्याच्या घरात काऊन नाही मीटर? नवरा बायको बी घरी नव्हतो. नाही तर काय आम्ही बी घरी होतो. ठीक आहे. आमच्या फक्त तिघ जण या घरात बसवलं, फक्त शेजारच्या घरात आमच्या बसवलं येतात मीटर. नाही काही जणी आदेश मंजूर आहे की सगळ्यांना सरसकट मीटर बसवायचे. मग तुमच्या कर्मचारी घरात मीटर बसवले नाही. तुमचे कर्मचारी स्वतः त्याच्या घरात मीटर नाही आहे. कोण आहे का आपल्याकडे? आम्ही कोणा बोलले? आमचं म्हणणं एकच आहे, त्या कर्मचाऱ्याचा विषय तो एक नागरिकच आहे. ते मीटर त्या बापाच्या नावावर असेल आबाच्या नावावर असेल त्याचं आम्हाला काही घेणं नाही. आमचं म्हणणं आमच्या गावात आम्हाला मीटर पाहिजे. आमच्या गावात काय देखील पाहिजे काय नाही पाहिजे ते तुम्ही सांगा. आम्ही सर्व तयार आहे. 7 दिवसाच्या आमची क्लिअर का क्लिअर आहे म्हणे आम्ही वर पडवतो तिथून जसं येईल तसं आम्हाला करावं लागेल. आम्हाला सध्या असे आदेश आहे की ते मीटर बसवत नाही. जर तुम्ही आता हे जे मीटर इथे आणले तिथे जुने मीटर बसवून द्या. नाही तर तिथे जर काही अनुचित प्रकार घडला ते जबाबदार तुम्ही राहसाल. हे आम्ही तुम्हाला निवेदनात दिलेलं आहे. बाकी तुमची आता तुम्ही तुमच्या हिशोबाने कार्यवाही करा. आम्ही सर्व नागरिकांनी MSCB महावितरणच्या जे स्मार्टच्या नावाखाली नवीन मीटर बसवण्यात चालू आहे त्याचा विरोध व निषेध म्हणून लावलेले मीटर सर्व ग्राहकांनी स्वतः काढून आज MSCB ऑफिसला जमा केले आहेत. हे मीटर काढताना विशिष्ट तांत्रिक टेक्निकल ज्याला जमते त्याच्या हातून काढलेले आहेत. यामध्ये कुठलाही जीवितहानी होणार नाही किंवा कुठलाही त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी घेऊन हे मीटर काढलेले आहेत. आणि MSCBच्या अधिकाऱ्यांना ते सूचना दिलेली आहे की हे मीटर आम्ही काढलेले आहेत, जे तात्काळ आमचे जुने मीटर जे इथे कचऱ्यामध्ये पडलेले आहेत ते तिथे देऊन आम्हाला परत जुने जसे आहे तसे बसून द्या. तसेच ज्या लोकांनी आज प्रातिनिधिक स्वरूपात 10 ते 15 लोकांचे मीटर इथे जमा केलेले आहेत, जर 7 दिवसाच्या आत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जुने मीटर बसून दिलेले नाहीत तर गावात जेवढे स्मार्ट मीटर लावलेले आहेत ते सर्व मीटर सर्व लोक अशाच प्रकारच्या तांत्रिक लोकांची मदत घेऊन इथे आणून जमा करतील अशी त्यांना सूचना दिल्या आहेत. आणि त्यांनी पण मान्य केलं आहे की आम्ही 7 दिवसाच्या आत यावरती तुमचे मीटर बदलून देऊ. जर 7 दिवसात मीटर बदलवले नाही तर याला कुठलाही ग्राहक किंवा नागरिक जबाबदार राहणार नाही. त्याला पूर्णपणे महावितरणचे कर्मचारी अधिकारी व वरिष्ठ अधिकारी जबाबदार राहतील. तसेच हे मीटर काढण्यापूर्वी वारंवार सर्व अधिकाऱ्यांना तोंडी सांगितलं गेलं की साहेब हे मीटर काढून न्या, साहेब हे मीटर काढून न्या. परंतु ऐन पावसाच्या वेळे रात्री बेरात्री बिल न भरल्यामुळे ते मीटर बंद झाले. त्यामुळे गावातील 2-3 लोकांची प्रकृती बिघडली. एका घरामध्ये प्रसूती झालेली बाई असल्यामुळे त्या लहान बाळाची तब्येत बिघडली. त्यामुळे ना इलाजात आज या ग्राहकांना आम्हाला सर्वांना ते मीटर काढावे लागले. तरी महावितरणने याची दखल घेऊन तात्काळ गावातले सर्व मीटर बदलून जुने मीटर द्यावे ही आमची मागणी आहे. जुने मीटर जुने मीटर जुने मीटर धन्यवाद.